महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12वीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. विशेष बाब म्हणजे यंदा लातूर विभागाचा निकाल हा 89.46% लागला आहे आणि चिंतनाची बाब म्हणजे लातूर विभागाचा नंबर यंदा खालून म्हणजे एकदम शेवटी 9व्या क्रमांकावर आला आहे. त्या सगळ्यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत अध्यक्ष आहेत. सर, खरं म्हणजे आता 12वीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. लातूर विभाग यंदा शेवटला दिसतोय. मागील वर्षी 92.36% लातूरचा 12वीचा निकाल होता. यावर्षी हा 89.46% आणि गेल्या वर्षी 7व्या क्रमांकावर असलेला 9व्या क्रमांकावर आपला टक्का घसरलेला आहे. यात काही शंका नाही, ते ॲक्सेप्ट करायला पाहिजेत आणि ते स्वीकारून आम्ही अधिकारी शिक्षण विभागातले पुढच्या वर्षी नक्कीच शिक्षक, मुख्याध्यापक यांनी आणि अधिकाऱ्यांनी याचं चिंतन करायची गरज आहे आणि त्यावर आम्ही वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या बैठकांमध्ये, वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या आमच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणांमध्ये यावर भर देणार आहोत आणि गुणवत्ता आणि टक्केवारी वाढ होण्यासाठी पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न करणार आहोत, यात शंका नाही. सर, लातूर विभागातून एकूण किती विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला सामोरे गेले होते आणि किती विद्यार्थी उत्तीर्ण आहेत? यामध्ये मुली अव्वल आहेत का मुलं अव्वल आहेत? प्रविष्ट झालेले एकूण लातूर विभागात 12वीचे 90,277 विद्यार्थी होते आणि त्यापैकी 80,770 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. याचबरोबर मुलींचं प्रमाण हे पास होण्याचं दरवर्षीप्रमाणे लातूर विभागात जादाचं आहे आणि मुलग्यांचं प्रमाण हे मुलींपेक्षा कमी आहे आणि त्याची टक्केवारी जर आपण काढली तर 85.99 जवळपास 86% हे मुलगे 12वीला लातूर विभागातून पास झालेले आहेत आणि 93.63% मुली यांनी यश संपादित केलेलं आहे. सर, खरं म्हणजे ज्या लातूर पॅटर्ननं देशभरच राज्यभरच नव्हतं देशभर नाव केलंय, त्याच लातूर पॅटर्नला आता कुठंतरी उतरता कळा लागताना दिसते. डायरेक्ट 9व्या क्रमांकावर लातूर पॅटर्न येतोय, त्यातही लातूर विभागातून लातूर जिल्हा हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. कुठेतरी चिंतनाची बाब वाटते. नक्कीच तुमचं, आमचं आणि सर्वांचंच हे एक जबाबदारी बनते. एक आम्ही अधिकारी म्हणूनही आमची जबाबदारी बनते की लातूर पॅटर्न हा उच्च स्थानी राहणारा पॅटर्न आहे, परंतु चिंता करायची आवश्यकता नाहीये, कारण फरक हा 1% आहे 8व्या मधला आणि 9व्या क्रमांकामधला आणि गेल्या वर्षीपेक्षा आपण 2% कमी आलेलो आहोत. असा मोठा फरक नसल्यामुळे चिंता करायची आवश्यकता नाही, परंतु आपला लातूर पॅटर्न आहे आणि लातूर पॅटर्न हा गुणवत्तेने पुढे असला पाहिजे, यात काही शंका नाही. यासाठी आम्ही पुढच्या वेळेस शिक्षण उपसंचालक, डेप्युटी डायरेक्टर आणि याचबरोबर सहाय्यक संचालक आणि शिक्षण अधिकारी यांची, गट शिक्षण अधिकारी यांच्या सोबत आम्ही नक्कीच पुढच्या वर्षी यावर भर देणार आहोत. हा आमचा एजेंडा पुढच्या वेळेसचा असणार आहे. लातूर पॅटर्न 9व्या क्रमांकावर येण्याचं नेमकं कारण काय वाटते बरं? अनेक कारणं आहेत याच्यामध्ये, अनेक कारणं तेच शोधावी लागतील. यामध्ये विद्यार्थी अभ्यास करून परीक्षा देतो, त्यानंतर पालक त्याच्याकडं, त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देतो आणि त्यानंतर शिक्षक हा शिकवतो आणि मुख्याध्यापक हा त्या कर्णधार म्हणून शाळेमध्ये कशा प्रकारे शिक्षण अध्ययन अध्यापनाचं काम करतो, हे सर्वच जण याच्यासाठी त्याची एक जबाबदारी आहे, अध्ययन अध्यापनाची आणि अध्ययन करण्याची आणि अध्यापन करण्याची. याचबरोबर आम्ही अधिकारी आहोत, यांनीही याची कारण मीमांसा, अनेक कारण आहेत. म्हणजे मला सांगायचं आहे की ही जी आम्ही ज्याची नावं घेतली अधिकाऱ्यापासून, माझ्यापासून, मी पण याच्यावर लक्ष द्यायला पाहिजेत. 1% जरी असेल तरी तो पुढच्या वेळेस आपण 9व्या क्रमांकावरून चढत्या पायरीवर असायला पाहिजेत. याची कारण मीमांसा आम्ही शोधू आणि त्यावर काम करू. सर, लातूर पॅटर्न आता खरं म्हणजे 9व्या क्रमांकावर आहे. 9व्या क्रमांकावर पाठीमागे येण्याचं म्हणजे खरं म्हणजे यंदा कॉपीमुक्त धोरण शिक्षण विभागाने राबवलं, राज्य शासनाने राबवलं, ह्याचा कुठे फटका बसला लातूर पॅटर्न? सर्वच विभागांमध्ये 100 दिवसाचा मुख्यमंत्री महोदयांनी राबवलेला हा एक, त्याच्यामधला एक कॉपी मुक्तीचा हा जो उपक्रम होता, तो जरी असला तरी दरवर्षी कोणत्या ना कोणत्या प्रकारे कॉपी मुक्तीसाठी प्रयत्न होत असतात आणि तशा प्रकारे 1% फरक आहे तर त्याला 1%ला आपण खूप मोठा फरक असं मानून, किंवा त्याला अनेक कारणं आहेत, जसं आता मी सांगितलं त्याप्रमाणे अनेक कारण आहेत. म्हणजे त्याला माझा पोरगा
विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी सर्व अनेक वेगवेगळ्या कारणासाठी असं निश्चितपणे 1% एक कारण सांगता येणार नाही. आणि आपण म्हणताय की या ठिकाणी कॉपी मुक्तीचा काही फटका बसला का, तर नांदेड जिल्ह्यामध्येही होतं, धाराशिवमध्ये होतं. त्याच्यामध्ये जास्त नाही, परंतु त्याच्यामध्ये मोठा असा 5-10% जर फरक असला तर आपल्याला त्याच्यामध्ये 1% त्याचं मूल्यमापन करता आलं असतं. परंतु या ठिकाणी फटका म्हणण्यापेक्षा आम्हाला याची कारणं शोधावं लागतील. अनेक कारणं आहेत, त्यापैकी एक कारण असू शकते. कॉपीमुक्त धोरणाच्या नुसार काही कारवाया झाल्यात त्या विभागामध्ये लातूरच्या? येस, कॉपीमुक्त अभियानामध्ये 38 विद्यार्थी हे 12वीच्या तिन्ही जिल्ह्यांमधून कॉपी केस सापडल्या होत्या आणि त्याची चौकशी करून तदर्थमध्ये शिक्षण उपसंचालक आणि मंडळाचे आणि जिल्ह्याचे अधिकारी असतात. त्यांच्या पूर्णपणे चर्चा अंती जो निर्णय झालेला आहे तो राज्य मंडळाला कळवण्यात आलेला आहे आणि त्यांचा निकाल संपादनूक रद्द करण्याची काही जणांना जी शास्ती आहे ती शास्ती देण्यात आलेली आहे. खरं म्हणजे लातूर विभाग हा 9व्या क्रमांकावर जरी आला असला तरी लातूर विभागाचा 89.46% एवढा निकाल लागलाय. त्यामुळे लातूर पॅटर्न हा पुन्हा अबाधित ठेवण्यासाठी चिंतनाची गरज आहे. संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.